महाराष्ट्रात वेगवेगळ्या प्रकाराचे थालीपीठ बनवले जातात. भाजणीचे थालीपीठ, भाज्या घातलेले थालीपीठ. आज आपण त्यातलाच म्हणजे पालक घालून पौष्टिक असे थालीपीठ बनवणार आहोत. खूपच पौष्टिक आहे, लहान मुलांसाठी तर खूपच उत्तम आहे आणि सर्वांना हे आवडणारही आहे. तेव्हा रेसिपीला सुरू करूया. तर इथे सर्वात आधी आपण थालीपीठसाठीचं पीठ तयार करून घ्यायचं आहे. इथे 2 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, अर्धी वाटी बेसनाचं पीठ घेतलेलं आहे, अर्ध्या वाटीपेक्षाही थोडंसं कमी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 मोठी वाटी भरून पालक स्वच्छ धुवून इथे मी बारीक चिरून घेतलेला आहे. पालक आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा आणि 1 हिरवी मिरची याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. हिरवी मिरचीचं प्रमाण जे आहे ते आवडीनुसार करायचं आहे. बाकी आपण लाल तिखट पुढे वापरणार आहोत. 1 चमचा धना पावडर टाकूया. 1 चमचा ओवा घेतलेला आहे. ओवा थोडासा कुस्करून टाकूया म्हणजे त्याचा वास आणि चव जी आहे ती छानशी येते. इथे थोडीशी जिरे पूड घेतलेली आहे. जिरे थोडेसे ओबडधोबड करून घेतले आहेत मी. 10 ते 12 कढीपत्त्याची पाने चिरून टाकायची आहेत आणि 1 वाटी भरून कोथिंबीर चिरलेली टाकायची आहे. अर्धा चमचा हळद टाकून घेऊया. चवीनुसार लाल तिखट टाकून घेऊया. मी इथे 1.5 चमचा लाल तिखट घेतलेला आहे. तुम्ही हवे तर फक्त हिरवी मिरची किंवा फक्त लाल तिखट हेही घेऊ शकता. चवीपुरतं मीठ टाकून घेऊया आणि हे सगळे जिन्नस आपण पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया. खूपच पौष्टिक असे हे पालकचे थालीपीठ तयार होतात. तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा. लहान मुलांना तर खूपच आवडणारे आहेत आणि मोठ्यांनाही खूप आवडतील. आणि आता थोडं थोडं पाणी घालत आपण हे थालीपीठाचं पीठ मळून घेणार आहोत. जसं आपण चपातीसाठी पीठ मळतो अगदी त्यापेक्षाही थोडंसं सैलसर असं मळून घ्यायचं आहे. पीठ मी छानसं मळून घेतलेलं आहे. तेलाचा हात थोडासा लावून थोडंसं सैलसर असं मळून घ्यायचं आहे. इथे पाहू शकता अशा पद्धतीने. आणि आता थालीपीठ थापटण्याची तयारी करायची आहे. त्यासाठी मी इथे थोडंसं वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि इथे एक कॉटनचा कपडा घेतलेला आहे. तर ते लागेल आपल्याला थालीपीठ थापटण्यासाठी आणि तेल लावण्यासाठी तेल घेतलेलं आहे. तर ही तयारी आधी आपण करून घ्यायची आहे. आता हा कॉटनचा कपडा आपण पाण्यामध्ये व्यवस्थित डीप करणार आहोत आणि यातलं पाणी जे आहे छानसं पिळून घ्यायचं आहे आणि पोळीपाटावरती हे कापड आपण असं टाकून याच्यावरती एक पिठाचा उंडा आपण घेणार आहोत. जसे जमेल तसं जाड पातळ त्याप्रमाणे आपण इथे एक उंडा घ्यायचा आहे आणि असं पाण्याचा हात लावून ते थापटायचं आहे. आता हे थालीपीठ जे आहे तुम्ही लाटूनही करू शकता. आता हे थालीपीठाचं पीठ जे आहे मी थापटून करत आहे. त्यासाठी पीठ थोडंसं सैलसर ठेवलेलं आहे. जर तुम्हाला लाटून करायचं असतील तर पीठ तसं तिंबा जसं आपण चपातीसाठी तिंबतो, थोडंसं घट्टसर असं. तर ते लाटूनही तुम्ही करू शकता. आणि पारंपरिक पद्धतीने म्हणाल तर असं थापटून केली जाते आणि याची चवही लाटलेल्यापेक्षाही जास्त छान येते. त्यासाठी मी तुम्हाला या पद्धतीनेच दाखवत आहे. आता थोडंसं वेगळं डिझाईन म्हणून मी इथे थालीपीठाला चौकोनी आकारामध्ये कापून घेतलेला आहे. तुम्ही हवं तर गोलच ठेवू शकता. आता इथे तवाही छानसा तापला आहे. त्याच्यावरती थोडीशी तेलाची धार सोडायची आहे आणि थालीपीठ तव्यावर टाकून घ्यायचं आहे. कापड ओलं असल्यामुळे थालीपीठ इझिली निघलं जातं. हे अशा पद्धतीने सगळ्या बाजूनी थोडंसं तेल सोडून घेऊया म्हणजे याच्या कडाही छानशा भाजल्या जातील. थोडंसं थालीपीठ पचलं गेलं की याला आपण पलटून घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूनी छानसं तेल लावून खरपूस असं आपण हे थालीपीठ भाजून घेणार आहोत. आणि हे थालीपीठ छानसं भाजलं गेलेलं आहे. आता आपण हे ताटामध्ये काढून घेऊया आणि दुसरे थालीपीठही सेम अशाच पद्धतीने थापटून आपण भाजून घ्यायचे आहेत. आणि सगळे थालीपीठ मी इथे भाजून घेतलेले आहेत. इथे मी तुम्हाला दाखवते की हे थालीपीठ किती मऊसूत झालेले आहेत. मऊसूतही आहेत आणि चवीलाही तितकेच अप्रतिम आहेत. ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये मला तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका. सोबतच चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून जेव्हाही मी नवीन रेसिपीज पोस्ट करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला आधी मिळेल. तेव्हा भेटूयात पुन्हा अशाच नवीन रेसिपींसोबत. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त खा. थँक्स फॉर वॉचिंग.